आणि लक्षात ठेवा, ठिबक सिंचन हे नुसतं पाणी देण्यासाठी नाहीच. ज्याने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन बसवलेलं आहे त्याने पाण्यात विरघळणारी खतं द्यायला शिकलं पाहिजे. तुम्ही हाताने खतं फेकले ना, ते खतं फक्त 30 ते 35% लागू पडतात. पण ठिबकबंद खतं दिले ना, ते 90% लागू पडतात. म्हणून शेतकरी कोरडवाहू असो की बागायती असो, त्याने बेसल डोस दिला पाहिजे. बेसल डोस मध्ये 1 बॅग 10-26-26 ची 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो गंधक, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट आणि 2 किलो बोरॅक्स, बोरॉन जे आहे ते, हे मिसळून सनी डेपो तयार करायचा आणि बेड तयार करायचा, त्यामध्ये टाकायचं. शेतकरी कोरडवाहू असो की बागायती, त्याने बेसल डोस दिला पाहिजे. नाही तर आपल्याकडे काय पद्धत आहे, शेतकरी कापसाला 15 दिवसांनी किंवा महिन्याने खतं घालतात. कापसाची मुळं सरळ जातात जमिनीमध्ये आणि तुम्ही जर खतं जमिनीच्या वर टाकत असाल, कोणती मुळं खालून वर येणार आहेत. बरोबर. म्हणून खतं हे बेसल डोस जे जमिनीमध्ये दिले गेले, मातीने झाकले गेले पाहिजे, पिकाच्या मुळाजवळ दिले गेले पाहिजे. कारण फॉस्फरस आणि पोटॅश जमिनीच्या मातीच्या काही संपर्क आलं की त्याचं स्थिरीकरण जास्त होऊन जातं. स्थिरीकरण झालं की एफिशियन्सी कमी होणार आहे. म्हणून आपण खतं जास्त विभागून देण्याकरता ठिबकबंद आपण आठवड्यातून 2दा खतं द्यायला सांगतो. म्हणजे दर चौथ्या दिवशी ठिबकबंद खतं तुम्ही सोडा.